नमस्कार. मला श्लोक एक मागोवा यातील आज हा 32वा भाग. श्लोक क्रमांक 135. धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. मागील 2 श्लोकात सज्जनांचं वर्णन केल्यानंतर या श्लोकात प्रत्येक साधकाने अशा संगतीत राहिल्याने त्याच्यात कसा योग्य रीतीने बदल घडून येतो याचं हे निरूपण आहे. माणसाची वासना पालटणे म्हणजे ती वाईट मार्गापासून परावर्तन सन्मार्गाला लावणे हे खरे महत्त्वाचे काम आहे. शरीराच्या किंवा बुद्धीच्या होणाऱ्या क्रिया या आपल्या अंतरंगात उठणाऱ्या वासनांच्या तरंगाचे प्रगटीकरण करण्यासाठी होत असतात. एखादी व्यक्ती जेव्हा वाईट कृत्य करते तेव्हा प्रत्यक्ष शारीरिक दृष्टीने ती कृती होण्यापूर्वी त्यामागची प्रेरणा ही त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेल्या वासनेची असते. एखादा माणूस जर दुसऱ्याला विनाकारण सुरा मारत असला तर त्याची ती प्रत्यक्षपणे सुरा मारण्याची कृती दुसऱ्या एखाद्या बलदंड माणसाने त्याचा हात धरून थांबवता येईल. पण त्यामुळे ही कृती जरी थांबली तरी त्या प्रेरणास्रोत जी वासना किंवा वृत्ती आहे त्यामुळे त्याचा पालट होणार नाही. म्हणजे थोडक्यात कृती थांबवता येते पण वासनेत पालट करायचं काम नुसत्या कृतीनं करता येत नाही, कारण तो सुराधारी पुन्हा सुरा मारायचे मनात येईल. माणसाचे वाईटाकडून चांगल्याकडे, असताकडून सतकडे कायमचे आणि टिकणारे परिवर्तन करायचे असेल तर त्याच्या अंतरंगातील वृत्तीमध्येच बदल घडवून आणला पाहिजे. कृतीतील बदल एक वेळ सोपा, पण वृत्तीतील बदल घडवणे अवघड आहे. कारण कृती स्थूल व सदृश्य आहे तर वृत्ती सूक्ष्म व अस्पर्श आहे. म्हणून अशी वृत्ती पाळण्यासाठी तितका सूक्ष्म पण परिणामकारक उपाय पाहिजे. समर्थ सांगतात की सत्संगती हा असा रामबाण उपाय आहे. खऱ्या प्रेमाने आणि निष्ठेने संतांचा समागम केल्यास तो संत सहवास दुर्जनांची वृत्ती देखील बदलून ती सन्मार्गाकडे वळवू शकेल. आपण प्रापंचिक लोक मुळातच वासनेच्या म्हणजे दुर्बुद्धीच्या पक्षाकडे झुकलेले आहोत. त्यामुळे आपल्या मनातील वृत्तींचा ओढा त्याच मार्गाकडे असतो. ती वृत्ती सरळपणे सन्मार्गावर यायला तयार नसते. जशी एखादी ओढाळ म्हैस मालकाला न जुमानता धपक्याकडे धाव घेते तसंच आपल्या मनाचं असतं. म्हशीला दावे लावून बळजबरीने असे ओढावे लागते त्याचप्रमाणे आपल्या मनातील वाईट वासनांना संत सहवासाचे दावे लावले तर त्या बळजबरीने का होईना पण सन्मार्गाकडे खात्याने वळतील. आपल्या मनाचे वर्णन संत बहिणाबाईंनी मन वढाळ वढाळ असे केले ते अगदी चपकल असेच आहे. ओढाळ मनाला संत सहवासानेच आवर बसून ते सन्मार्गावर येऊ शकेल. अशा तऱ्हेने वासना पालटून त्यांची जागा सद्वासना, सद्विचार आणि सुबुद्धी यांनी घेतल्यानंतर साधकाच्या मनातील दुष्ट भावना नष्ट होते. शरीराचे नाशवंतपण आणि आत्म्याचे चिरंत रूप त्याला कळून येते. त्यामुळे मग त्याच्या मनात क्रूर व निर्गुण अशा मृत्यूचे भय उरत नाही. तो त्यापासून म्हणजे मृत्यूची भीती आणि एकूणच या मर्त्य शरीराचा लोभ यापासून मुक्त होऊन सुयोग्य मार्गाला लागतो. सत्संगतीचे असे अनायासे होणारे फायदे म्हणून समर्थ म्हणतात की म्हणूनच बा सज्जन म्हणा, तुझ्याच हिताकरता असा संत समागम, संत सहवास, संतांची संगत ही तू कायम धर. जसे आघाडीत एकाच जागेवर मनुष्य बसतो पण गाडीवरच आपण स्वतः न चालता इच्छित स्थळी पोचतो, तसा संत संगतीचा महिमा आहे असेही सुलभपणे आपल्याला म्हणता येईल. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 136. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे. ज्या पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. या जगातील सर्व जीव भीतीने ग्रासलेले आहेत समर्थ जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना सामान्य माणसाच्या मनाची किती खोल जाणीव याची कल्पना येते. जगामध्ये मुख्य भीती मरणाची असते. आपली सुस्थिती उद्या टिकेल ना, आपली मुले बाळे आपल्याला म्हातारपणे विचारतील ना, ही सर्व त्या भीतीचीच विविध रूपे आहेत. प्रत्येक गोष्ट नाशवंत असल्यामुळे ती आज न उद्या नाश पावणार आहेच. या नाश पावण्याचीच आपल्याला भीती वाटते. कधी हे नाश पावणारे प्रत्यक्ष जीवन असेल तर कधी सत्ता, कधी संपत्ती, कधी सौंदर्य हे असेल. आपली इच्छा सुख मिळावे आणि मुख्य म्हणजे ते कायमचे सदैव टिकावी असते. पण जे मुळातच कायम टिकणारे नाही त्याची आसक्ती झाल्यामुळे ते आता केव्हा ते नाश पावणार म्हणून भय आणि चिंता वाढत राहते आणि अशा भयाने आणि चिंतेने प्रत्येक प्राणी मात्र त्रस्त असतो. मग यावर उपाय काय? तो असा की संतांनी म्हणजे महत्पदाला पोचलेल्या साधू सज्जनांनी काय केले ते पाहावे आणि त्यांच्या मार्गाने जावे. त्यांनी काय केले
तर संत या नाशवंत जगापलीकडे जे अविनाशी आणि अनंत असे परमात्म तत्व आहे त्याच्याशी भक्तीच्या वर्गाने एकरूप झाले. त्यामुळे त्यांना हे लय पावणारे दृश्य जग आणि त्यामधील नाशवंत वस्तू याबद्दल काही आसक्ती शिल्लक राहिलेली नसते. त्यामुळे ते या भीतीपासून पूर्णपणे मुक्त झाले असतात. एक्सरे केल्यामुळे डॉक्टर हे शरीरातील अंतर्भाग पाहू शकतो. त्याप्रमाणे वरवर दिसणाऱ्या दृश्य जगाच्या मागील त्याचा निर्माता आणि नियंता असा अलौकिक परमात्मा संत आपल्या भक्तिकिरणांच्या योगाने सहजपणे जाणतात. त्यामुळे त्यांना चिरंतन आनंदाचा ठेवा मिळतो आणि म्हणूनच ते या भीतीपासून पूर्णपणे मुक्ती मिळवून स्वानंदात निमग्न झालेले असतात. असा स्वानंदाचा म्हणजे आपल्यामध्ये वसत असलेल्या परमात्म्याच्या अंशाचा प्रत्यय आल्यानंतर मग त्यात सातकारा जगामध्ये प्रत्येक वस्तू असलेल्या त्या अंशाचा शोध लागतो. प्रत्येक जीव त्या परमतत्वाच्या एकाच धाग्यात ओला गेला आहे हे समजल्यानंतर त्याच्या मनातील वासना थंडावतात. त्याची जागा भगवंताच्या भक्तीने घेतली जाते. सर्व जगातील प्राणिजात चराचर वस्तू एकच ही भावना प्रगल्भ झाल्यामुळे त्याची दृश्य वस्तूंबद्दलची आसक्ती व ओढ आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती पूर्णपणे नाश पावते व तो अंतर्यामी स्वस्थ होतो. असा स्वस्थ निभ्रांत शांत झालेला जो साधक आहे त्याला मग जगात सर्वत्र अद्वैताचा प्रत्यय येतो. त्याला कुठेही दुर्भाव शिल्लकच नाही. अशा माणसाला मग मोह माया ही बंधने बांधू शकत नाही. तो भक्तीमधून मुक्तीच्याच अवस्थेला पोचलेला असतो. या विचारावर मी एक कविता केली, ती वाचून दाखवतो. खूप लोकप्रिय ती झाली पुस्तकाच्या वाचकांच्या मध्ये आणि म्हणून ती पुस्तकाच्या कव्हर पेजवर शेवटच्या मला पृष्ठावर ती कविताच मी मुद्दाम तेव्हा छापली. ती या कवितेतून मागोव्यातून म्हणून आपण ती बघू शकाल. ती वाचून दाखवतो. मन जीवनात गुंतून जाते धन लोभ शरीरी रमते. मन जीवनात गुंतून जाते धन लोभ शरीरी रमते. हे आहे नितसुख दाते ही जाणीव रुजतच जाते. पण दुसरी बाजू जेव्हा नाशाची कळते तेव्हा भयशंकित होऊन सारे सुख सुखालाच ते डसते. पण दुसरी बाजू जेव्हा नाशाची कळते तेव्हा भयशंकित होऊन सारे सुख सुखालाच ते डसते. त्या पैल तटाकी वस्तो जो सत्सुखदाता आहे जन्म मृत्यू पासोन तो मुक्त अनंतची आहे. त्या पैल तटाकी वस्तो जो सत्सुखदाता आहे जन्म मृत्यू पासोन तो मुक्त अनंतची आहे. ही खूण मनाला पडता भयभीती संपून जाती. त्या शांत निवांत मनात मग अद्वैताची वसती. ही खूण मनाला पडता भयभीती संपून जाती. त्या शांत निवांत मनात मग अद्वैताची वस्ती. त्या शांत निवांत मनात मग अद्वैताची वस्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 137. जीवा श्रेष्ठते स्पष्ट सांगोनी गेले परी जीव अज्ञान तैसेची ठेले. देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना जुने ठेवणे मीपणे आकळेना. श्लोक क्रमांक 137 ते 141 असे हे 5 श्लोक एकाच विचारांचा ओहोप करणाऱ्या श्लोकांचा गट आहे. यातील प्रत्येक श्लोकातला शेवटचा चरण जुने ठेवणे मीपणे आकळेना हाच आहे. अनादी असे जे आत्मानुभवाचे अमोल अद्वैत तत्त्व आहे ते आपल्यासारख्या सामान्य प्रपंची माणसांना मीपणामुळे म्हणजे देह हाच मी आहे या भ्रमामुळे आकलन होत नाही, अनुभवता येत नाही. हा एकमेव विचार समर्थांनी या सर्व श्लोकातून पाशी मांडलेला आहे. एखादी गोष्ट अगदी सहजपणे आपल्याला आली असली म्हणजे तिचे महत्त्व आपल्याला कळत नाही. उदाहरणार्थ आपल्या परमेश्वराने 2 हात दिलेत त्याचे महत्त्व आपल्याला कळत नाही. परंतु समजा अचानक पडल्यामुळे एखादा हात फ्रॅक्चर झाला आणि प्लास्टर त्याला घालायला लागलं की त्याचा आपण वापर करू शकत नाही आणि मग अशावेळी दोन्ही हात असणं किती मोलाचं आहे आपल्याला कळतं. त्याचप्रमाणे प्रत्येक शरीरामध्ये जीवात्म्याच्या रूपाने भगवंताने आपल्या चिरंतन आनंदाचा अंश आपल्या प्रत्येकाला दिलाच आहे. पण तो इतका सहजपणे प्राप्त झाला आहे की आपण तो आहे विसरून जातो आणि देह म्हणजेच मी ही आपली भावना होते. यामुळे देह सुखी तर मी सुखी या खोट्या कल्पने आपण देहाचा व नश्वर गोष्टींचा अभिमान धरून बसतो आणि चिरंतन आनंदाच्या अद्वैत ज्ञानाला मुकून पारखे होतो. हा समर्थांचा मोलाचा विचार या 5 श्लोकांच्या समुच्चयातून प्रतीत होत आहे. 4थ्या चरणाचा असा विचार सुरुवातीला केल्यानंतर मग आपण पहिल्या 3 चरणाचा भावार्थ पाहिला तर हा विचार जास्त स्पष्ट होईल. जगाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत कितीतरी संत सज्जन ज्यांना जीवनाचा खरा अर्थ
आणि चिरंतन आनंदाचे सत्य स्वरूप समजले आहे असे ज्ञानी श्रेष्ठ पुरुष सामान्य जनतेच्या सुखाकरता उपदेशच करत आले आहेत. त्यांनी आपापल्या काळात त्यानुसारच्या वेगळ्या मार्गाने सामान्य जनांना हे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. परंतु काही थोडे लोक वगळता बाकी सर्वांनी त्यांच्यापासून योग्य तो बोध घेतला नाही. जे जाणते झाले ते उद्धरले गेले. परंतु बहुसंख्य लोक त्या मार्गाचे पालन न केल्यामुळे आहे तसेच म्हणजे अज्ञानी, संसारी आणि खोटा देहाभिमान धरून राहिले. ते तसेच अज्ञानी राहिले. संत संचनांच्या विचारांची गंगा वाहून गेली, परंतु हे मात्र त्यात तसेच कोरडे गोटे राहिले. जीवा श्रेष्ठते स्पष्ट सांगून गेले, परी जीव अज्ञान तैसेच ठेले. अशांचं मग देहबुद्धीचं खरं खोटं जे आहे ते काही टळत नाही आणि म्हणून त्यांचा देहाभिमान कायम राहून ते खोट्या सुखाच्या आशेने कर्मातच गुंतून पडलेले असतात. समर्थांना असं सांगायचं की त्या थोडक्यात आपलं मूळ स्वरूप न ओळखल्यामुळे ही माणसं अजून सुधारत नाहीत. जुनं ठेवणे मीपणे आकळेना असं समर्थांना म्हणायचं. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 138. भ्रमे नाडळे वित्तते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले. देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. एखाद्या माणसाच्या घरात गुप्त साठा आहे, पण त्या माणसाला मात्र जर ते ठाऊक नसेल तो उभं आयुष्य दारिद्र्यात काढतो, पण त्याला काही त्या पत्ता लागत नाही. जगामध्ये आपण अशी व्यवहारातील उदाहरणे अनेकदा पाहतो. साधे बक्षीस लागलेल्या लॉटरीच्या तिकिटाची कितीतरी मनोरंजक गोष्टी वृत्तपत्रावर येत असतात. कधी एखाद्या माणसाने एसटीने जाता स्टॉलवर बिस्किटचा पुडा घेतला. स्टॉलवाल्याकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून त्याने त्यावेळी लॉटरीचे तिकीट दिले आणि पुढे त्या तिकिटाला 1 लाखाचे बक्षीस कसे लागले अशा गोष्टी असतात. तसंच एखाद्यावर बक्षीस जाहीर झालेलं तिकीट आहे, परंतु त्याने निकालच पाहिला नाही, त्यामुळे आपण 1 लाखाचे बक्षीस विजेता आहोत ही गोष्ट त्याला माहीत नाही असे होऊ शकते. मग कालांतराने कोणीतरी त्याला ती आठवण करून देईल. मग तो आपले तिकीट पाहिल व त्याला बक्षीस लागायचे कळेल आणि मग तो धनवान होईल असे होऊ शकते. मात्र या मधल्या काळात आपल्याजवळ लाखाची दौलत सुद्धा तो दरिद्र राहिला असतो, कारण अज्ञानामुळे त्याला या गुप्तधनात ठेवा सापडलेला नसतो. जवळ अशीच परिस्थिती देह हाच मी आहे असे समजून जगात वावरणाऱ्या माणसांची असते. सच्चिदानंद आत्मा अंतरामध्ये असून सुद्धा देह म्हणजेच मी मानल्यामुळे त्या आनंद आत्म्याची जाणीव भ्रमामुळे होत नाही आणि म्हणून माणूस आनंदाच्या खोट्या कल्पनेच्या मागे धावत राहतो आणि कष्टी होतो. स्वतःच्या आतील खऱ्या आनंदाला तो जन्मभर मुकतो. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी त्याची अवस्था होते. मग त्याच्या भाग्याने त्याला एखादा सत्पुरुष भेटला तर तो या सत्याची त्याला जाणीव करून देतो. ती स्वस्वरूपाची जाणीव झाल्यानंतरच तो खरा आनंद काय हे जाणून खराखुरा सुखी होऊ शकतो. हे सुख शरीर सुखाप्रमाणे तात्कालिक नसते, तर चिरंतन टिकणारे देहाच्याही पलीकडचे असते. परंतु असे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये देहबुद्धी विलक्षण घट्ट बसलेलीच असते. त्यामुळे आपले विचार शरीराच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. घरात गुप्त धन असूनही त्याही जाण नसलेल्या कर्मदरिद्री दुर्भाग्याप्रमाणे आपली अवस्था होते. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी याप्रमाणे एखादी वस्तू तिची खरी जागा सोडून अन्य ठिकाणी हुडकली तरी सापडणार नाही. त्याचप्रमाणे खरा आणि चिरंतन आनंदही परमेश्वर त्याचप्रमाणे खरा आणि चिरंतन असा आनंदही परमेश्वर आपण ऐहिक सुखोपभोगाच्या गुंतत सापडल्यामुळे आपल्या हाती लागू शकत नाही. अशा रीतीने अज्ञानी धनादिशेचे उदाहरण देऊन समर्थ म्हणतात की या देहाच्या आणि त्याने निर्माण केलेल्या सुखाच्या खोट्या कल्पनांच्या आवर्तात सापडल्यामुळे आपला मीपणा वाढून तो आपल्यामध्ये खऱ्या मीला झाकून टाकतो व म्हणून अनादी अनंत आणि चिरंतन अशा आनंद तत्वाचे आकलन आपल्याला होऊ शकत नाही. ते होण्यासाठी भक्तिमार्गाचा अवलंब करणे जरूर आहे आणि हा अवलंब अहंभाव टाकून देहबुद्धी सांडून केला तरच तो खऱ्या अर्थाने आपण सुखाच्या रस्त्याचा शोध घेऊ शकू. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 139. थोडासा भाग लांबेलाच पण आवश्यक आहे असं मला वाटतं. पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, अभाग्याचे दृश्य पाषाण भासे. अभावे कदा पुण्य गाठी पडेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आपण रोजच्या वेळात कोणती गोष्ट कळायला उमजायला हवी तर तशी दृष्टी असावी लागते म्हणतो. आता दृष्टी म्हणजे काय
म्हणजे तुला काही चित्रातलं काय आहे त्यातलं तुला चांगलं चित्र आहे की नाही काय त्याची दृष्टी पाहिजे. संगीताला काय असतं कान पाहिजे. तर ही दृष्टी म्हणजे केवळ डोळ्यांनी पाहणे शक्य असं नाही, तर त्या दृश्यामधून त्याच्या मागील भाव, रस, गंध हे जाणून घेण्याची पात्रता असा सुकुमारता आहे. एखादी वस्तू म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गोजीरवाण्याची कुत्र्याचे पिल्लू आहे, तर केवळ स्थूलमाने पाहिले तर तसे पाहणार ते एका प्राण्याचे पिल्लू आहे एवढेच समजेल. पण ज्याला खरी दृष्टी असेल तोच हे जाणेल की पिल्लू गोजीरवाणे आहे. युयू केल्यानंतर प्रेमाने शेपटीला जवळ येते. त्या चेहऱ्यावर डोळ्यात गमतीशीर भाव आहेत. हे सर्व पाहून मनाला आनंद वाटतो. हे जो जाणेल त्यालाच आनंद मिळेल आणि मग त्यालाच ही खरी दृष्टी असं आपण म्हणू शकू. समर्थ म्हणून म्हणतात की चराचर सृष्टीत आत्मत्व पुरेपूर भरलेलं आहे. येथे ते कोंदणे असा शब्द जाणीवपूर्वक करतात. कोंदणे म्हणजे अगदी ठासून भरलेले असणे. असे सर्वव्यापी आत्मत्व असून सुद्धा प्रत्येकाचा अनुभव काय येत नाही याचे उत्तर त्यांनी दुसऱ्या चरणात दिले आहे. अभाग्याचे दृश्य पाषाण भासे. ज्याच्याजवळ ही जाण्याची दृष्टी नाही म्हणजे साधन नाही अशाला ते अभागी म्हणून संबोधतात. कारण नास्तिकाला सगुण मूर्ती समोर उभे राहिले तर ती मूर्ती म्हणजे केवळ दगडच आहे अशी भावना असते. त्या मूर्तीतील देवत्व त्याला जाणवत नाही. जसे एखाद्या अरसिक माणसावर जगप्रसिद्ध चित्र ठेवले तर त्याला केवळ कॅनव्हास आणि रंगाचे फटकारे एवढेच मर्यादित कळेल. त्या चित्राचा भाव, त्याचा अर्थ, त्याचा आनंद उलगडणार नाही. तशीच परिस्थिती साक्षात भगवंताच्या मूर्तीसमोर उभे राहिले तरी नास्तिकांची होईल. वास्तविक भगवंत अमुक ठिकाणी नाही अशी जागा तुम्हाला अमुक ठिकाणी नाही अशी जागा तुम्हाला त्रिभुवनात सापडणार नाही. मात्र ही सगळी जाणीव व्हायला आणि त्या ब्रह्मरूपाचा आनंद मिळायला साधकाची तशी शुद्ध भावना हवी. अशी भावना असेल त्यालाच हे भगवंताचे विश्वरूप कळेल आणि ज्याची अशी भावना नाही त्याला समर्थ अभागी असं समजतात. अभाग्याचे दृश्य पाषाण भासे. आणि याच्यामुळे काय होतं समर्थ अभावे कदा पुण्य गाठी पडेना अशा माणसाच्याकडे भक्ती आणि साधनेचा हवा असतो आणि त्याच्या माणसाच्या गाठीला पुण्य कधी पडत नाही. आणि म्हणून तो आत्मस्वरूप दर्शना आनंदाला मुक्तो. दृष्टी हेच भगवंताचे स्वरूप आहे असा ना माऊलींचा ज्ञानेश्वर एक अभंग आहे. कोणाचे हे रूप हा कोणाचा आत्मज्ञानाचा सर्व जाणे. मी तू हा विचार विवेक शोधावा गोविंदा घ्यावा द्याच देही. ध्येय ध्याता आता त्रिपुटी वेगळा सहस्रदरी उगवला सूर्य जैसा. ज्ञानदेव म्हणे नयनातील रूप या नावा चितपद तुम्ही जाणा. माऊली म्हणतात हा देह हे रूप कोणाचं आहे हे सर्व आत्मारामच जाणू शकतो. मी कोण हा विचार विवेकाने शोधून याच जन्मी नामस्मरण करून जीवाचे सार्थक करून घ्यावे. सहस्र किरणांनी प्रकाशणारा सूर्य जसा त्या किरणाहून वेगळा व त्याचा निमित्त असतो तसाच परमात्मा हा ध्येय धारणा आणि ध्यान यांच्यावर वेगळा असतो. त्यांचा तो उद्गाता असतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आपल्या डोळ्यामधील पाहण्याची शक्ती आहे तीच ब्रह्मरूप आहे हे बघतो तुम्ही ते जाणून घ्या. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथेच थांबूया.